जमलं वाटतं आता शिवलाल भाऊचं नाही का? हो ना, पाय जरा जास्तच होता ना त्याचा. नाही जमलं मग शिवलाल भाऊ, आता चालता येतंय वाटते नाही? वावराकडे आले म्हणून म्हणलं. काय चालेल का त्या हॉटेलानं पुरे हाळ निरा खिडखिडे करून टाकले. मग काय तर पायावर असा त्यांना मोडीतनी मारल्या का नाही बऱ्याच. त्याच्यानं जरा समोर जरा कवर अप व्हायला जरा टाइम लागला. तुम्हाला कमी मारला वाटेल का मापेक्षा नाही रे? काय तर बाबा, त्यापेक्षा आम्हाला मारलं मग. निराचं कोणते सानेन ते, कोणते कान भुक्या कान लाता काय भीतीवर लोटे. आमचं आम्हाला माहिती आहे, जाऊ दे आता, गेले दिवस काढायला पुरत नाही. पण नाही शिवलाल भाऊ म्हणलं, आता काय पुढची काही रणनीती काही, हा आता काय पुढचं म्हणलं. तुझं कायचं हेच नाही निपटलं अजून. मग पैसे दिले का पैसे अजून त्याचे? मग आजचा किती वार आहे? शुक्रवार आला ना. मग शुक्रवारी देतो म्हणलं बायानं. पैसे अजून काहीच पता दिसून नाही राहिला ना मला. काल तर बाया वावरात गेल्या होत्या, काही पैसे गिसे तर काही अजून भेटले नाही वाटते हातात त्याचे. हो रे, ते तर शुक्रवार आला रे बच्चा बा. मग कसं वाटत आहे, अजून पैसे तर बाहेर आणले नाही तिकडून. अजून शेवटी मागचे दिवस पुढे येतेच वाटते बा. त्याचे पैसे किती देऊन टाका लागते, कमांडर अटकून पडायला तिथं. पण हे आता काय बचत गटाचं कसं आहे, आता ते ताल बसून राहिला. बहुतेक आता देवदाच्या बायकोनं काय माहित नाही म्हणलं का काय झालं काय सांगा, आता ते आहे अध्यक्ष. हा मग हे मी काय म्हणतो, घरी चला आता, ते विचारपूस करा ना बा, काय आहे पैशाचं काय नाही म्हणा. ते बचत गटाला काही देते काय देते ते ग्रामसंघ. चला बरं ते. नाही का हो, चला बरं एक खेप त्याची देऊनच द्यायला पुरती नाही हो. यावेळेस कसं आपल्याला पैसे द्यास लागणार आहे आपल्याला. नाही शिवलाल भाऊ 5 लाख काढून राहिले म्हणे बाया, पण म्हणलं 15,000 रुपये दर महिन्याला भरा लागते म्हणते. होईल भर नाही, होईल का म्हणलं आपल्या बायाच्या ना. काय अरे भरणं हो नाही हो, आपल्याला त्याची काय आपल्याला काय काळजी करायला लागते ती. ते ग्रामसंघाचा अध्यक्ष जाणो आणि ते सचिव जाणो, आपल्याला काय आहे त्याचं. भराचे 2-3 हप्ते जाऊ दे. जय रामकृष्ण हरी. म्हशीवर घेऊन राहिले म्हणते ना, शांतारामच्या म्हशी दाखवणार आहे म्हणते, असं काय ऐकलं होतं मी द्यायचं. बाबा गमात वाटते त्याच्या म्हशी 4-5 पायदा. म्हशीवर काढून राहिले वाटते नाही. ना म्या दिली ती सल्ला माघारची ले, असं म्हणलं अध्यक्ष सचिवाले. तर मग शांताबाई म्हणे बा ठीक आहे आपल्या म्हशी दाखवून देऊ. तर मग आता पुढे काय झालं आणि काय नाही मला काही समजायला मार्ग नाही लगाचा. चला ना विचारा ना लवकर, काय जण पैसे काढा मला फटकन, एक खेप निघाले की जाय तिकडे. हो आपलं तर हे बोला मोकळी होईल. बरोबर नाही का? चला मग घरी हो, तुम्ही विचारा बायाले म्हणा काय आहे काय नाही. तर पाहू त्याचा मेळ लावून देऊ फटकन, टेकन लावाच लागते. त्याशिवाय कसं पैसे निघणेच नाही आपले नाही का. 5 लाख कशी करून बचत गटातून काढून घेणार, पुढचं पुढे देखलेंगे. आता तर गेले तुम्ही वापस आले का म्हणलं, काही वावरात चक्कर टाकली का नाही म्हणलं, ते गव्हाचं काय आहे काय नाही, तर खट टाका लागते नाही टाका लागत. अरे काय जाय बा, चाललोच हो तुम्ही, मला पुलावर आठवण आली हो. मी आणलं ते आपलं ते पैशाचं काय झालं बा. आज आहे शुक्रवार, अजून मला आजचा दिवस जर हुकला तर नाही घरावर गोटी यायची. तर ते शांताबाईचं पैशाचं काय झालं, काही देऊन राहिले ते लोन देणार होते ना 5 लाख रुपये. काय करा, बुधवारची होती सुट्टी, काल गुरुवार होता का नाही, काल म्हणे बा काय येणार आहे साहेब म्हणे, मग काही आले नाही. हो काय झालं काय माहिती याच्यात, आज आता काय सांगा येते का तो. आता अडचण काय राहील तुम्हाला. सगळ्याच्या संमत्या घेतल्या, तर सह्या घेतल्या, फॉर्म भरला ना, आता काय लटकून कोण राहिले पैसे ते. हो ना, आता जाऊन पाहिजे तुम्ही, विचारतो काय झालं ते, साहेब कोण आले नाही का काय झालं बाबा. त्याची सही राहिली होती, सही घेतली की जातो म्हणे विड्रॉल करायला असं म्हणे. असं येईन काय काय, जाय तू विचारपूस कर फालतू. असं कसं आज त्याचा फोन घेऊन आला ना तर अजून लट्टावजी आपली. मग आता घरी येऊन बसला तर उठाचा नाही लागा जाते. आधीच तर कसा त्याला आपण इतके दिवस झालं असं झालं देतो करून राहिलो. आता कशी त्यानं 4-5 दिवस साईड दिली, तर आता नाही या बोंबलत त्यानं. पाहतो आता आम्ही दोघीच्या घरी जातो, मी ते तिघी जण जातो आता शांताबाईला भेटाले. आणि काय म्हणतो तुमचं अडचण देणं आहे का नाही तुम्हाला. एक विचारून येते. तेच म्हटलं हो, लवकर पाय जरा. आजचा दिवस हुकू नका देऊ. आज कोणती हालतून विड्रॉल करून आणायला. साहेब जर येत नसेल तर त्याच्या घरी जा, साहेबाची सही घेऊन म्हणा बँकेतले पैसे काढून आणा म्हणा. मी म्हटलं आता कसं पटपट स्वयंपाक करून घेत होती, मग जात होती मी 9 वाजता तिच्या घरी. स्वयंपाक राहू दे बाबा, स्वयंपाकाचं नाही मग कर, पहिले भेटून येते हो. अजून ते बाई चालली जायची वावरा गिवरा तर अजून हुकून जायचं. त्याला काय काळजी आहे, आपल्याला काळजी आहे ना, पैसे निघेलो. बरं जाऊ द्या, मग आता मी जातो, मी पाहते विचारून तिघी जण जातो मग त्याच्या घरी. हो काय शांताबाई म्हणलं, सगळं सह्या घ्या घेऊन म्हणलं, तुम्हाला सगळं दिलं ना, आमच्या 10 जणीच्या गटातल्या जेवढ्या बाया आहे सगळ्याचं संमती दिली, सह्या दिल्या. तरी म्हणता अजून काही लोन देता काय देता काही समजायला मार्ग नाही बाई. ते साहेब आले नाही करता ते शुक्रवार आला म्हटलं, त्या माणसाचे पैसे देणार आम्हाला अजून फालतीचे कसे, मग घरी आता तर बसा लागेल मग. हो ना, मला काय काळजी नाही का त्याची, पण साहेबाची काल मीटिंग होती ना, मीटिंग असल्याच्या ते काय आले नाहीत का, त्याच्या सह्या घ्या लागते. आमच्या तर सगळं आम्ही केलेलं आहे. फक्त कसं आज आता 8:30-9 वाजता साहेब येणार आहे, आपल्याच घरी मीटिंग आहे, ये जा म्हणलं तुम्ही बी. ते काय विचारपूस करतील तर तेवढं सांगून दे जा. आणि म्हणलं आजच्या आज आम्ही बँकेत जाणार आहोत, तुम्हाला पैसे देणार आहोत. हो ना, तेच तर म्हटलं, मग आज हे बा कोणत्या हातीत काढून आणा भाऊ पैसे, मग अजून कसं लटकले ते काही माणसं थांबत नाही बरं. आज त्याचा फोन येणंच आहे. हो ना, काळजी नका करून तुम्ही. फक्त म्हणलं ते साहेबांनी जर काही विचारलं तर म्हणलं बरोबर सांगा तुम्ही. तुम्ही सांगा तसंच काही म्हशीचं, तुमच्या बच्चा म्हशी घेतलं बा असं तसं सांगायचं ना. हे पैसे आले की आम्ही म्हशी घेणार आहोत आणि मग तसा व्यवसाय करणार आहोत, दुग्ध व्यवसाय. तेच म्हणलं. हो ठीक आहे, मग आता काही हरकत नाही. फक्त जास्त काही कोणाला सांगू नका आणि माझ्या घरच्या बोलायला सांगू नका बरं. हो मी त्याच्या लपून सांगितलेलं आहे, नाही तर मग कसं अजून आपत आणसान तुम्ही ना. आता तुम्हाला काय, आम्ही काय तुमच्या म्हशी नेणार सोडून बाबा. आता आम्हाला काय करा की तुम्ही हप्ता 15,000 रुपये दर महिन्याला घ्या ना बाबा, नाही दिला तर मग म्हणा. हो म्हटलं ना, देतो म्हटलं ना तुम्हाला. फक्त तुम्ही 9 वाजता जाते साहेब आले घ्या. हो ठीक आहे मग. हे काय आता आम्ही तर राज्यासह जिल्ह्यात 27 आणि 28 डिसेंबर रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अवकाळीची शक्यता, सर्व यंत्रणा सज्ज. कायचं बाबा, काय गेल्या तुरी जाते वाटते आता नाही का. तुरी झोड पाय वाटते बाबा, आली वाटते आता हे नाही का. हो ना, आता हे काय होते काय सांगा. काय म्हणते मग शांताबाई, गेलते का त्याच्या घरी. काय म्हणे पैसे गिशाचा आज मेळ लागेल का मग पैशाचा.
हो हो आज भेटते म्हणे पैसे. आता साहेब येणार आहेत 8-9 वाजता मीटिंग आहे त्याची. तर मग कसं मला बोलावलं, आम्ही आता जाणारच आहोत तिथं. तर म्हणे तिथं सह्या वगैरे साहेबात झाल्या की आजच्या आजच विड्रॉल करून तुम्हाला पैसे देऊन देतो म्हणे. असं हो का? बरं बरं, साहेब येऊन राहिले का? बरं बरं, 9 वाजता मीटिंग आहे. बरं पाहिजे मग जाय आता. आणि ते काय आहे तर लवकर निपट्ट घ्या. हो त्याने म्हणा फोन आलता म्हणा द्यायचा. हो त्या माणसाला द्या लागतं म्हणा अर्जंटमध्ये. हो लवकर जरा काळजीने काढून आणा म्हणा पैसे. मला बोलले मी त्याला सांगत शांताबाईला, आम्ही तिघे गेलो होतो. म्हटलं बा असं साहेब लवकर पैसे काढून आण जा. हो ते म्हणे साहेब येऊ द्या म्हणे, फक्त साहेब आले की मग कसं चालले जातो म्हणे आम्ही 10 वाजता. जमला आता आला जवळपास आता. हो, आज बहुतेक पैसे संध्याकाळपर्यंत हातात येते वाटते. बरं बरं ठीक आहे मग. हो जा जा मग तुम्ही काय आहे तर. चला ओके. झाला आता फॉर्म भरणं झाला. बाकी समजा काय 5 लाख रुपये समजा लोन देऊन राहिले तुम्ही नाही का? बरं तर मी काय म्हणतो, आपलं घनघणीताई आणि तुम्ही सनसनीताई, आता हे तुम्ही जे देऊन राहिले 5 लाख रुपये, तर हे काय तुम्ही याच्यात दाखवलं बा म्हशी खरेदी करता असं दाखवून राहिले तुम्ही. तर मग नेमकं म्हणजे म्हशीच खरेदी करून राहिला ना, म्हणजे कसं वांदा नाही आला पाहिजे. हा पाहणीसाठी वगैरे येऊ शकतात. विनाकारण कसं म्हणजे हे आलं नाही पाहिजे अंगलट. हा खरं असेल तर खरं सांगा. नाही 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 काही नाही, ते खोटं नाही आहे. आमच्याच म्हशी आहेत ना. हो, आमच्याच म्हशी विकून राहिलो त्याला. 5 म्हशी आहेत ना. म्हटलं त्याची इच्छा होती बा दुग्ध व्यवसाय करा. आणि आमच्याकडे काही होऊन नाही राहिलो. आमच्याकडे 10 म्हशी, तर 5 म्हशी आम्ही त्याला विकणार आहोत लोन भेटल्यावर. बरं बरं ठीक आहे ना मग, काही हरकत नाही, काही विषय नाही. माया काही अडचण नाही. तर मी स्वाक्षऱ्या करून देतो माया. तुम्ही या परीने या बचत गटाला तुम्ही पैसे देऊन टाका मग. हा हो आज विड्रॉल करता का मग? हो ना, आता तुमच्याच त्याच्यानं उशीर झाला. तुम्ही मंगळवारी येतो तर मग मला गुरुवारी येतो. पावर आता शुक्रवाराला आजचा. आता बँकेत जाऊन पैसे काढणं येईल. हो ना, पण ते कसं मीटिंग असते ते त्याच्यानं लागते वेळ. तर चला ठीक आहे मग, येऊ का मी आता? हो बाकी तर काही आता सांगत राहिलं नाही. तुमचे सह्या वगैरे पाहायला मी सगळं ओके आता. आणि दर महिन्याच्या मीटिंग बरोबर टाईमवर घेत जा तुम्ही. प्रत्येक महिन्याच्या मीटिंगा सगळे जे जे काय उपक्रम आहे ते सगळं आपलं ऑडिट गिडिट हे ओके ठेवत जा कागदपत्र. हो ना बरोबर चालू आहे. आमच्या ग्रामसंघाच्या मीटिंगा टाईमवर असते. दर 16 तारखेला मीटिंग आहे. सगळं सगळं पद्धतशीर असते, असं काही नाही. आतापर्यंत आमचे 4 गटाचे लोन दिलेले आहे, ते रेग्युलर चालू आहे. आता हे 5वा गट आहे. यायला आम्ही आता समजा 5 लाख रुपये दिलेले आहे. तर या पद्धतीने आमचं काम चालू आहे. नाही चांगलं आहे तुमच्या गावचं ग्रामसंघाचं काम, अतिशय म्हणजे उल्लेखनीय आहे. हो कसं महिलांना स्वयंरोजगार हे ते या बाबतीत बरंच आहे. मीटिंगा वगैरे हे ते करत चला. हा ओके चला ठीक आहे मग. हा येतो मग मी. अरे शांता भाऊ आता 5 म्हशी इकून टाकते वाटते नाही का? हो काय कठीणच काम आहे. आता पुढे दुधाचं जरा वादेच होणार वाटतं बा. नाही शांता मावशी म्हणलं दूध पाहिजे होतं मला दूध. हे काय म्हणतस बाबा, थांबणार भाऊ झुंबर जरा बसलं 2 मिनिटं. नाही तर असं कर ना, गॅसवरचं घेऊन घे ना. 2 कप घेऊन घे, तुला काय लागते ते आणि पैसे ठेवून दे तिथं. बरं 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 हो ठीक आहे, घेतो मी ते गजातलं. हो घेऊन जातो, पैसे ठेवून देतो तिथं मग. 8 झुंबर नाही काय, झुंबर आला वाटते गाऊन. 4-5 दिवस झाले तिकडे सुद्धा वाटते. काय होतं काय नाही तर बाबा. पुन्हा गाव शांत शांत शोधले का? काय थांबा मग काय पुढे आली पुढे. हो मी बसलो अटकून तिथं. ते घराचं केलं ना बरोबर, फरशी गिरशी उकरली होती सरा घुसार उदरण कारायच्या माया बिन व्हायचं. झाला आता ते ओके केलं. चल आलो घराकडे. रात्री आलो मी आता. आता जरा सकाळी उशीर झाला. चला म्हणलं दूध घेऊन या. गेलतो शांतराभाऊ तुमच्या घरी. हो का झाली ती मीटिंग झाली का म्हणलं? काय ते बाय येऊन बसल्या. मी आणला काही अटपते काही नाही म्हणून बाहेर थांबलो मी. आणलं अटपलं की चालले बा. झालं का ते अटप आलं का द्यायचं काय? हो मग काय तर एक गोष्ट 3-3 खेप 4-4 खेप तेच ते बायचं. मग काय झालं ते. पण नाही शांतराभाऊ म्हणलं मग ते तुमच्या म्हशी इकल्या वाटते मग 5 नाही. हो हे घेऊन आले म्हणते हे बचत गटवाले. सांगा आता मी काय लिकून राहिलो? कोण म्हणे इकले? हा म्या काय लिखले द्यायले? ऐकलं नाही म्हणता राजा. आता शांता मावशी नसतं सांगितलं ते त्या बचत गटवाल्या साहेबाले. आमच्या 5 म्हशी म्हणे यायले आम्ही विकणार आहोत म्हणे. तर मग त्याच्यावर तुम्ही लोन द्या म्हणे. आता हे पैसे भेटले की ते म्हशी घेणार आहे म्हणते, असं समजलं बा. काय बोलतले का काही आपलं काय अशी म्हणे का मा घरची बाई? हो ना मग आता मी प्रत्यक्ष तिथंच होतो ना, दूध आणायला गेलो मी. तर मी ते सगळ्या गोष्टी ऐकल्या त्यांच्या. मग काय तर शिवला टोकोटे ते 3 जणीनं लोन उचललं. बाकी ते 10 जणीनं सह्या केल्या होते सगळे ना. तर मग तेव्हा देऊन द्यायले लोन. तर ते मशीन घ्यायसाठी असं होतं ते. अरे बाबा रे शांताराम भाऊ पाहिजे बा. हो बस आमच्या घरच्या बाई अध्यक्ष म्हणलं ग्रामसंघाचे. तुमच्या सचिव पाहिजे म्हणलं नाही देणे की लेणे पडेंगे. नाही खरी गोष्ट आहे का तुम्ही? मग काय तर हे आता समजा म्हशी दाखवून बहुतेक लोन उचलू राहिले वाटते नाही का? आता मा घरतील त्यानं बोलण्यात आणलं वाटते नाही. काय ते आता 4 लाख रुपये आहे का नाही, ते त्याला देणं आहे म्हणते अशी मा घरची बाई सांगे. असं म्हणे मले. तर म्हणे बा लोन काढून राहिले. पण मला काही एवढं म्हशीचं हे काही प्रकरण माहित नव्हतं. आता झुमऱ्याच्यानं माहित झालं. आता काय म्हणा कसं काय करा, आता ते तर झालंय म्हणजे सगळं ओके. ओके म्हणजे काय काय काढले का बँकेतून अजून पैसे? हे बा शांतराम भाऊ तुम्ही सांगून द्या बाईले म्हणा बाबा पैसे गिसे काही काढू नका. बयात जा नाटक करून वापस या म्हणा. फालतूचे बाबा कोण भरणार आहे ते? भरते का असं वाटते का तुम्हाला? मग ते हॉटेलाचे पैसे द्यासाठी हे पैसे काढून तुमच्या म्हशी जर साहेब नाही नेईन तर मला म्हणा सोडू. बरोबर तसं होऊ शकते ते नाही का? हो मला तर वाटूनच राहिलं ते गॅरंटीड. हो येईन आपल्यावरच ती इकडून तिकडून नाही का? सांगा लागेल मला. बिन तू बी सांगून दे बा त्या घरच्या बाईले म्हणा बा असं असं करा. हा बस निपटून टाकू हे प्रकरण, कारण की लोन द्यायला पुरतच नाही त्याले. मग घरी चला लवकर सांगा तुम्ही बिन मी सांगू. जा झुमऱ्या जाय म्हणलं घरी तू आता. आले का मीटिंग होऊन? तेच म्हणलं आता साहेब दिसले मला. आता इथून गाडी घेऊन गेले. मी म्हटलं काय काय नाही तर काय म्हणते झालं मंजूर झालं मग?
हो झालं, मंजूर झालं. तर म्हटलं साहेबाला आलताच तरी डाऊट. हो म्हणे बा पाहिजा, असं आहे तसं आहे. तर शांताबाई म्हणे आमच्याच म्हशी आहे, काही काळजी नाही म्हणे. तर आता शांताबाई आणि सुशीलाबाई आता दोघी जण जाते आणि पैसे काढून आणणार आहे. आता 10 वाजता निघतो म्हणे, आम्ही आठवून जातो म्हणे. ते काय आता त्याला देणंच आहे का नाही, कोणाला तरी वाटणंच आहे ना. आपण काय ते काय फुकट थोडी मागून राहिलो. मग आता हप्ते भरणारच आहोत त्याची. तर असं करा मग, आता कसं किती वाजेपर्यंत येणार आहे म्हणजे ते मग? येते ना आता 4-5 वाजेपर्यंत येतो म्हणे आम्ही, असं म्हणे बा. कसं रक्कम मोठी आहे ना, म्हणून मला जास्त वाजता काही कुठं काही थांबू नका, पटकन पैसे घेतले घराकडे. हो ना, मग कसं आपल्याला बी आज त्या माणसाला देणं होऊन जाते, गाडी आणणं जाते, उद्यापासून कमांडर सुरू होते. हो ना, आज येते ना. झालं तर 2-3 वाजता येते ते, फक्त विड्रॉल होणार आहे ते. हो, जाऊ दे आता. हो, चला आम्ही जातो म्हणलं आता वावरात. तुम्ही कुठे आहे? आज कुकडे ड्युटी आहे. आता काय, आता वावरात जातो, पाहतो जरा तुरीचं काय म्हणते, तर आली का सोंगाले हे ते. चक्कर टाकून येतो मग. जा मग तुम्ही कोणाच्या आहे तर. हो ठीक आहे मग. ते खांद्यावर पर्सकी निघाली आपली. काय कुठं होय म्हणलं, कुठं होय अध्यक्षाचा दौरा कुकडे आज? कुकडे म्हणजे आता काय काय फिरायला चालली का म्हणलं? हो, तुमच्यासारखं नाही म्हणलं आमचं तंटामुक्ती अध्यक्षासारखं इथं जा तिथं जा झिलप्या पळा. म्हणलं हे पैशाचं वाटप आहे म्हणलं. हो, एका गटाला पैसे वाटप करायचे आहे, ते पैसे काढायसाठी बँकेत चालली. असं बँकेत चालली का? बरं बरं. काय कोणत्या गटानं कोणते पैसे काढले म्हणलं, कोणत्या गटानं काढले पैसे? मंजुळाबाई नाही का टोयगोटे होते, आणि आपलं लंकाबाई आणि बाकीचे अजून आहेत तर 10 जणी सगळ्या, चेतनच्या आई वगैरे सगळ्या. हो, तर त्याच्या गटाले 5 लाख रुपये लोन दिलं आम्ही. हो, आमच्या ग्रामसंघानं. तर आता साहेब आले होते आज, तर साहेबांना सांगितलं कर्ज मंजूर केलं, सह्या झाल्या, सगळं झालं. हो, तर आता बँकेत जातो, शुक्रवार आहे, आज बँक उघडी आहे, अजून उद्या बंद आहे शनिवारी. तर मग आता काढून द्यायचे त्याला पैशाचं काम. हो, लयच मोठी रक्कम आली म्हणजे 5 लाख रुपये लोन काढलं का? बाबा कायसाठी म्हणा? काय तुम्ही काय बा उशीर करता वाटतं मला. अहो म्हणलं ते काय जाऊ द्या त्याचं, तुम्हाला माहित नाही का त्याचं प्रकरण. ते त्या माणसाचे पैसे द्यावे लागतील त्याला 4 लाख रुपये. तर म्हटलं त्याच्यासाठी कसं म्हशी घेतल्या बा असं दाखवलं, आणि गुपचूप त्याला आम्ही लोन देऊ राहिलो, असं आहे ते. हो, तर 15,000 रुपये हप्ता देतो म्हणे आम्ही. ते कबूल करून घेतलं त्याच्यापासून. सगळ्या गटावाल्या बाया म्हणजे द्या म्हणे आता. पाहिजे म्हणलं अध्यक्षबाई, जरा लक्ष ठेवा तुम्ही. काय 5 लाख रुपये कोणाला देऊन राहिला म्हणलं तुम्ही? म्हणलं ते शिवलाल टोयगोटे, बबनराव, ते आपलं काशीनाथराव, त्याच्या घरच्या बाया पैसे काढून राहिल्या. ते पैसे दिले याची गॅरंटी आहे का तुम्हाला? तुमच्या गटानं गॅरंटी घेतली का त्याची? हो ना, सगळ्या गटाची संमती आहे, सगळ्या सह्या घेतल्या, सरळ झालं. हो, आता त्याला हप्त्याची मतलब दर महिन्याला पैसे पोहोचून राहिले, त्याला 15,000 रुपये बस झालं. मग त्याला काय करावं लागते? भेटले पैसे. म्हणलं हे पाय नसते काही भानगडीत पडू नको तू. अध्यक्ष आहे, घरून भरायचे पैसे सचिवाले तुले. ते शांताबाईन तू तिच्या आहे म्हशी. नाही बँकेवाली म्हशी नाही नितीन तर मला म्हण तू. हे काय भरते पैसे हे 15,000 रुपये महिना? अरे म्हणलं 500 रुपयाची बिशी काढली तर ते नाही भरत ते टायमावर. मग इकडे तिकडे घडोशी घाल लपते तर चालली मोठी. काही देऊ नको लोन फोन द्यायले, कॅन्सल करते कॅन्सल. कॅन्सल झालं म्हणलं. आता सगळं सह्या साक्षर सगळं झालं. आता आता नाही जमत ते. आता झाला विषय मोडला ते. ते सध्या बचावून आहे तू. त्या अडकित्यात का फोटो अटकले मग तुले समजणार ना काय नाही भोंडून पडशील म्हणलं. देऊ नको लोन त्याईले. ते शांताराम भाऊन आम्ही आत्ताच सांगितलं माहिती त्याईले. ते शांताबाईला समजावून सांगून राहिले. तू काही डोकं खाऊ नको. तू आता ते कॅन्सल मार, काही जाऊ नको. असं कसं म्हणते ना आता ऐन वेळेवर. आता सगळं झालं आणि आता आम्ही म्हणा असं आम्ही नाही देत बा. तोंडावर तोंड असते म्हणलं, सुद्धा लागते का ते? बरं तसं आहे तर तू एक काम कर. तुम्ही दोघी जणी बँकेपर्यंत जा. तिथं जा. आता कसं सध्या लाडकी बहिणीचे पैसे आले. बँकेत होऊन राहिली गर्दी. तर म्हणलं गर्दी होती बा. त्याच्यानं काही विड्रॉल झाला नाही. एवढी मोठी काही रक्कम नव्हती. तर मग शनिवार आहे बंद, रविवार आहे बंद, सोमवारवर घालून देते. सोमवारच्या पुढे सांगा ते त्रुटी निघाली म्हणा. बस जाय तिकडे. ते शांताराम म्हशीचं दाखवते बा. माया म्हशी काही देत नाही मी. मोडमाळ करून टाका ते सोमवारपर्यंत. असं म्हणता नाही का? हो बा, तुमची गोष्ट पटूनच राहिली. मी म्हणलं सुद्धा हे देतील का नाही. शांताबाई म्हणजे देते म्हणे. नाही देते की ते काही नाही. कोणाला लोन द्यायचं जरासं पाचजा पुढचा माणूस. नाही तर मग कसं आपल्या भाऊ 3 गायाच्या. जाय तू आता बँकेत जाय बयास, आणि आपलं तिकडून काही खरेदी करायची असेल तेवढं सामान घेऊन ये. जाय आता तू. ते शांताबाई ते बी तसेच सांगते शांताराम भाऊ त्याईले. जा आता निघा. असंच करावं लागेल नाही का? जाय तिकडे बँकेत चक्कर मारा लागेल, लाडकी बहिणीचे पैसे काढा लागेल, घराकडे वापस यावं लागेल. जाय तिकडे. कुठं चालले म्हणलं, काही सांगणं नाही काही नाही. कुठं चालली? तुम्हाला सांगितलं नाही का? ते साहेब आले, त्याची सही झाली की पैसे काढायला लागते म्हणलं बँकेत. तर म्हणलं ते लोन दिलं ना आम्ही बचत गटाले. तर ते आता काढून आणतो, त्याला देऊन देतो. राहू दे म्हणलं ते. हे बा लोनचं कॅन्सल कर. मला सगळं समजलं ते आता. आपल्यापर्यंत वार्ता आली म्हणलं. ते काय आपल्या म्हशी दाखवून ते लोन देऊन राहिले का त्याला तू? फालतू आता नसतीची आपत. आता त्याने लोन भरलं नाही भरलं. आपल्या मशीनींना सोडून ते साहेब लोक. आता याच्यापर्यंत 10 मिनिटात वार्ता कशी काय पोचली म्हणा. आता आम्ही बाया बायच होतो. बरोबर आहे. ते झुमऱ्या दुधारे आलतं, दिलं त्यानं सगळं सांगून. असं हो का? झुमऱ्या सांगितलं सर. ते कोणी सांगू तुला काय करावं लागतं त्याचं. पण निर्णय गलत आहे ते. निर्णय गलत आहे तुमचा. शिवलाल टोयगोटे पैसे देते कोणाचे? आज लोक दिले त्यानं. पण मग ते काय एकट्याला थोडी भरावं लागते काही? त्याचा पूर्ण गट असते 10 जणीचा. ते भरण मग सगळ्याची मिळून. त्याने कबूल केलं ना किंवा द्या म्हणून यायले आम्ही सगळे मिळून करू म्हणून. हे 3 जणी 15,000 रुपये भरायला तयार आहेत ना, बाकीची संमती आहे.
हो ना, पण दुसऱ्या जे गटातल्या बाया आहेत त्याच्या गळ्याभोवती फाशी आणि तुमच्या बी. आणि शेवटी आपल्या येणार आहे ती म्हशीवर, दुसरं काय होणार आहे? मग आता काय, आता आम्ही ते सगळं करून बसलो, आता सगळं झालं कागदोपत्री हे ते, कसं आता विड्रॉल करणं होतं आणि देणं होतं पैसे. काहीच नाही, ते सांगितलं आम्ही, ते देवदत्तची माझी कशी चर्चा झाली याच्यावर. ते त्याच्या घरच्या बाईला सांगते, आता तू काय कर, जा आता बँकेत. ते बी येऊन राहील तिकडून. आणि आपलं काहीतरी आपलं जे काय तुमचं राहिले सुले बँकेचे कामं असेल, केवायसी करायचे राहिले असेल ते करा. आपण म्हणलं पैसे काही काढून आणू नका. सोमवारपर्यंत थकवा. सोमवारी म्हणतो म्हणा त्याच्या त्रुटी निघाले म्हणा बा, 2-3 कागद असं तसं, सह्या बरोबर नाही असं तसं काही करून कार्यक्रम बंद मारा. सोमवारी मी सांगून देईन मग बा. ते मायामशी दाखवल्या का बा, नसन तसं मोडमाड करून टाकतो. तरी म्हणेस मला लाराचे देऊ नाही म्हणून. बरं तसं करतो मग. नाटक रचतो, संध्याकाळी येऊन 5 वाजता म्हणतो बा पैसे काही भेटले नाही. आज होती गर्दी. बस 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 बस. आता काही सांगायचं काम नाही मग. म्हणजे कसं झाकली मुठ सव्वा लागायची. वाद व्हायचं काम नहीं. जाए मग. हटेल साहब, मैं क्या बोल रहा था, वो अपना पेमेंट आया क्या, वो शिवलाल टोयोटे का? अभी वो 4 लाख रुपए देने वाले थे ना अपने को, तो वो मिल गया क्या? शुक्रवार को देने वाले थे वो। हाँ, वो बहन जी बोली थी वो क्या शुक्रवार को पेमेंट देते करके, वो क्या बचत गट निकाल रहे बोले, और तब तक रुको बोले, तो देखना पड़ेगा अब। तो एक आधा फोन लगाना पड़ेगा ना अपने को, नहीं तो कैसा भूल जाएंगे, वो भी भूल जाएंगे। देंगे दिलाएंगे। एक फोन करो, बोलना पेमेंट का क्या है, शिवलाल टोयोटे को फोन लगाओ एक। फोन तो लगाना ही पड़ेगा ना, नहीं क्या वो आज के आज पैसे वसूल करना पड़ेगा, नहीं तो बस वो एक बार कहीं उन्होंने पैसे खर्च किए इधर उधर कि बस फिट गए अपन समझो। वही बोल रहा था मैं, लगाओ उनको फोन जल्दी। तर काय काशा गेला का, येतो थकला का म्हणलं? गेले अध्यक्ष सचिव गेले का म्हणलं पैसे काढाले? कायचं बा, माहित ते बा, लुक लुक करे. मिळालं काय जाते का नाही, नवीन वक्तात मिळालं काही निघते का काम. गेला बा ॲटो. आता कसं बँकेत जाते ते सरळ. पैसे काढून आणले की बस आपल्याला फोनच करणार आहेत ते. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अपेक्षा करा आता. मला जमलं बाबा एक खेपचं नाही का. पाय बरं आता आपण हे टेकन लावलं म्हणून जमलं. नाही तर बस गेलं ते सोमवारवर. मग काय सोमवार लोक काय ते जीव घेत होता हटीले. बरं केलं ते तुमचा, ते कसं विषय निघाला आपला पुलावर आणि ते आपण पटपट यायला कामी लावलं. जाऊ दे तिकडे. आता 4 लाख देऊन मग 1 लाख समजा आपल्याला खर्चाले कामी, नाही का? बस बस तसंच करून टाकू. म्हणजे कसं आपली गाडी येऊन जाते मग उद्या. लागले कामोकामी आपापल्या नाही का. पाहू मग आता काय होते, आता संध्याकाळची वाट. हाँ हेलो, शिवलाल जी टोयकोटे बोलता म्हणलं. हाँ कौन बोलता? हाँ, खजूर अड्डे से बात कर रहा मैं, नंबर सेव नहीं किया गया। हाँ, पेमेंट का क्या है, शुक्रवार को देने वाले थे ना पेमेंट, हाँ कब आ रहा पेमेंट? आता 2-4 घंट्याची गोष्ट आहे, पैसे हातात येऊ राहिले ना. अरे बाबा पेमेंट मत करो ना हटेले, पेमेंट ले ना तुम. हाँ ज्यादा काय को बातें कर रहे. हाँ कितना 4 लाख रुपए देना है ना, आज पहुंच जाएंगे पैसे, समझा क्या? हाँ, आज बैंक से निकलता मैं और बस पैसे दे देता. अच्छा अच्छा, बैंक में आ रहा है क्या? अच्छा ठीक है, मैं आ जाता फिर। कौन सी बैंक में आ रहे तुम? हम नहीं ना, वो बचत गट का लोन निकाला बताया ना तुमको. हाँ वो निकाल के ला रहे हैं. 3-4 बजे आएंगे घर को, बाद में हमारे पास पेमेंट आ जाएगा, तुमको फोन कर देंगे. हाँ तो हम लेके आएंगे पेमेंट. और हमारी वो जो कमांडर गाड़ी है ना, वो बिल्कुल ओके रखो. हाँ उसमें 10 लीटर डीजल था. हाँ 10 लीटर डीजल होने को ना, वही बोल रहा मैं. और बाकी का सब ओके. हाँ चलाने की नहीं वो गाड़ी ज्यादा. बहुत ही दिखा रहा है तू तो। हाँ जैसा क्या 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 दिए तूने पैसे, तो 4 लाख पहले तू लेके आ, नहीं तो मैं आऊंगा लेने को वहाँ पे. हाँ वही बोल रहा, कौन आ रहा, तू आ रहा कि मैं आऊँ? अरे गाँव में काय को इधर आ रहा तू फालतू का. हाँ नाम खराब करता है हमारा. और तेरे पैसे ले तू, ज्यादा बातें मत कर. हाँ 4-5 बजे पहुंच जाएंगे वहाँ पे. हाँ ज्यादा से ज्यादा 6 बजे तक. हाँ ठीक है, बाकी बातें बंद कर, गाड़ी ओके रख. अच्छा ठीक है ना, बहुत अकड़ दिखा रहा है ना तू. हाँ पैसे लेके आ पहले. हाँ ठीक है ठीक है. हाँ 6 बजे तक राह देख रहा मैं. हाँ नहीं तो कैसा मैं पैसे छोड़ूंगा नहीं. हाँ, वही बोल रहा, वहाँ पे आके घसीट के ले जाऊंगा तेरे को. हाँ वही बात कर रहा अभी. अरे हल्के में मत लेना तू हटेले. काय को तू ज्यादा ऐसे वो हिचू काटा के कैसे सेफ्टी पर पाँव मत रख तू. हाँ ज्यादा तू ऐसा अंदर घुसेंगा ना तो फालतू कैसा काम निकल जाएगा तेरा. 4 लाख से मतलब रख तू सिर्फ. हाँ ना रे, पैसे है तो लेके आना रे. इतनी बातें कर रहा तू. हाँ अभी तक तो ऐसा रो रहा था, कैसा वो लोन दिया उन्होंने, इसलिए जरा सा बहुत फड़फड़ कर रहा अभी तू. अरे ऐसे 10 लोन लाता मैं. तू काय को टेंशन ले रहा बे. हाँ 4 लाख नहीं तो इतना बता रहा. हाँ रख फोन रख. हाँ फालतू का 6 बजे आऊंगा मैं. रख फोन. पैसे आले नाही. शिवलाल भाऊ चांगला तयार वाटते नाही. काय शिवलाल भाऊ काय म्हणते म्हणलं ते? फालतू झाले काय 4 लाख नाही रुपये असं दाखवून राहिलं तसं काय 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 मारायला येऊन राहिले का? थांबा आता तुम्ही काय करायचं आता. हे 4-5 वाजे लोक बाहेर येतात समजा. पैसे घेतले की त्या तोंडावर येऊन फेकून मारतो लेगायचे. हा तर घे म्हणतो पैसे लागा, जास्त होबासके करू नको. गाडीवर मारले, आपली चाबी लावली की घराकडे. आपण अजून पैसे हातात आले का आपल्या? तू असं आहे का नाही, त्याला मला देतो बा. एवढं काय त्याच्यावर गरम व्हायचं फालतूचं. गरम म्हणजे आपण काय 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 मामूली माणसं आहो का आपण. आपली क्रेडिट काय, आपलं नाव काय, गाव काय. हा इचुकाडा संघटनेचा अध्यक्ष विदर्भ तालुका, आणि हे 4 लाख रुपयासाठी असा बोलून राहिला. देऊनच राहिलो त्याला का बुडून राहिलो त्याचे पैसे. हो फक्त आता पहिले पैसे येऊ दे, तो पण दम धर जरा. चला आता वावरा गिरा येऊ जरा चक्कर मारू ना. कसं जरा मन फ्रेश झाला आता. चला आता 5 वाजे वाट पाहू आता बायाची काय होते काय नाही. चलो. अरे शिवलाल भाऊ काय आले असून एसटी गिष्टी 4 वाजले राजा. मला वाटते काय आले असून तर जा म्हटलं घराकडे. आता काय करता इथं बसून. हो का तुरीची रखवाले काय कर लागते आता. मला जाऊ ना जरासं था. म्हणजे कसं एकदम आता आल्या असून बाया एसटीनं तर काय एकदम मागायला जाता येत असते का. आपल्या घरच्या बाया आता 5 वाजता घरी जाते आता. कंदील बुड्याची काय ती तूर सोंग नाही वाटते ना.
चालले जाऊ मग 5 वाजता. हो कसं एरिया आपल्याला थोडी मागता येते काही. मला जास्त घाई करता येत नाही नाही का हो फालतू तोंड जायचं लेखाचं नाही. हो द्या ना शांततेनं नाही का आपण इथे हॉटेल 6 वाजता सांगितलं आहे की नाही. कंदील आबाजी आले वाटते नाही का काय तळपत्री आणले वाटते का आबाजी काय एसटीवर आले का. अरे काय आठवण येते का हे फुकट भाई आहे इथं. अरे का कंदिला भाजी काय बापाला का काय तळपत्रीची सोय आहे वाटते बा काय काय पाणी येते का. अरे काय सांगता येते आता हे पाहिजे ना वरचं वातावरण पाय आता हो काही येईन काही सांगता येते का. झाली गारपीट म्हणा आलं पाणी तर काय करा हाय ती चाललं जाईल ना. आता काही सोंगून आहे काही गंजीवर आहे काय सरा गोंधळ आहे बा. ना मग गडबड किती आहे तुम्हाला हो जरा थांबाच असतं ना काय काय आल्या का एवढ्या का तुरी आल्या का बसले आपले आमच्या पायावर आता आम्ही अजून सोंगून नाही राहिलो हो असं वाटतं बा पाणी आलं तर फालतू तडाखे द्यायच्या. काय म्हणते एसटीनं आले का. हो बा आता काय एसटीनं मग काय कुठं काय बसतं आपली गाडीने आले आता पेट्रोल पाणी पुरत नाही ना. सकाळी गेलो होतो 10 वाजता चला म्हणलं आता कसं तळपत्री घेतली काही बाकी सामान सुमान यायली विचारू ना हो म्हणा बाया गे आल्या का म्हणा एसटीतनी. नाही कंदिला भाजी आपलं शांताबाई आणि आपलं देवदत्त सनसनीच्या घरच्या बाई आल्या का एसटीन तुमच्यासोबत. हो हो ते आल्यात ना बाय हो शांताबाई हे ते आम्ही आलो ना एसटी एकाच एसटीत आलो आत्ताच्या. जमलं रे आता नाही का जमलं. बरं ठीक आहे ना काही हरकत नाही जा म्हणलं चालू आहे तुमचं सोंगणं वावरात नाही आमच्या घरच्या बाया आहेत तिथं जा आता हो आम्ही निघतो आता घराकडे. ना पाहतो जाऊन आता काय ताल तोलायचं मग काय तर एखादं मोठं कठीणच काम आहे. चला येतो मग. चला जमलं म्हणजे शिवलाल भाऊ हो बाय आल्या म्हणलं पैसे गिसे आणले असेल मग आता कसं करता निघता का आता घरी का कसं करता. मला वाटतं थांब ना जरासं 5 वाजे लोक बायाचं कसं मग सोंगणं होऊन जाते 5 वाजता सुट्टी भेटली की मग चाललेच मग आतापासून आपणही जाऊन काय करतो. तसं करावं मग नाही का मग चला ना मग कंदिला भाजीच्या वावरात नाही काय आहे ताल तर कुठं टाइम पुरते काय पुरते तर जरासं आपण सोंगू लागू त्याले पटकन आपलं 5 वाजता बिलकुल जिकडे तिकडे नाही तर मग अजून अंधार व्हायचा ना फालतूचा. तसं करावं लागेल ते नाही का हो तिकडे चला मग आता ते बायाचं सोंगणं सुरू आहे तिथं जाऊ. हो त्याला म्हणा लवकर अटपतं घ्या चला मग नाही का पैसे घेतले आपले की बिलकुल हॉटेलच्या घरी हजर 6:30-7 वाजता बिलकुल गाडी घेऊन वापस. चला मग आता कंदील बुड्याच्या वावरात जाऊ आणि लवकरात लवकर निपट्टी घेऊ नाही का पाहू आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होते.